नमस्कार माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता पहिलीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका पॅटची प्रश्नपत्रिका आहे. आपल्याला या चालू शैक्षणिक वर्षासाठी ती नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. मित्रांनो, यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. या मराठीच्या पेपरसारखाच आपल्याला इंग्रजी, गणिताचाही पेपर हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. एकूण 20 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे. तो कशा पद्धतीने सोडवावा हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 20 गुणांमध्ये आपला पहिला प्रश्न असेल, अक्षर ऐकून लिही. शिक्षकांनी कोणतीही 4 अक्षरं सांगावी आणि विद्यार्थ्यास ती लिहावयास लावावी. 4 गुणांसाठी कोणतेही 4 शब्द तुम्हाला अशा पद्धतीचे सांगितले जातील तोंडी आणि ते तुम्ही तोंडी लिहायचेत आणि 4 गुण मिळवायचेत. बघा, पहिला शब्द शरद, दुसरा शब्द आहे काजल, तिसरा शब्द आहे मनाली आणि चौथा आहे रुमाल. या चारही शब्दांचा व्यवस्थित सराव करा किंवा यासारखे शब्दांचा सराव करा म्हणजे आपल्याला 4 पैकी 4 गुण मिळतील. प्रश्न दुसरा बघा, 3 गुणांसाठी असेल. त्यामध्ये आपल्याला गोलातील अक्षराला गोलाबाहेरील अक्षर जोडून शब्द तयार करायचा आहे. बघा, हे गोलातलं अक्षर आहे ला आणि हे गोलाच्या बाहेर काही शब्द दिलेले आहेत. हो, की, बी, ड, खा, ग, प आणि स. याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे तर शब्द बनवायचा आहे. बघा, जसं सल्ला, कुठं गेला हा स घेतला आहे बघा त्यांनी, सला ला जोडला आहे. काय शब्द तयार झाला? सल्ला. हं, त्याच्यानंतर आपल्याला या पद्धतीने पुढचे शब्द बनवायचे आहेत. काय आहे पुढचा शब्द? हो, हला ला जोडा, काय तयार झाला? हल्ला. त्यानंतर की, बघा कीला ला जोडा, काय शब्द झाला? किल्ला. त्यानंतर बी घ्या, बीला ला जोडायचा आहे, बिल्ला. ड, डला ला जोडला की डल्ला शब्द तयार झाला. खाला ला जोडला की खाल्ला शब्द तयार झाला. गला ला जोडला की गल्ला शब्द तयार झाला. पला ला जोडला की पल्ला शब्द तयार झाला. अशा पद्धतीने 6 शब्द आपण बनवले की आपल्याला 6 गुण मिळतील. आहे की नाही सोपं आणि मजेशीर? त्यानंतर प्रश्न तिसरा बघा काय असेल. कंसातील योग्य स्वर चिन्हांचा वापर करून शब्द तयार कर. बघा, या ठिकाणी कंसामध्ये काही स्वर चिन्ह दिलेले आहेत. बघा, या ठिकाणी पहिला आहे पहिला उकार, नंतर दुसरा उकार, पहिला एक मात्रा, 2 मात्रा, पहिली विलांटी आणि दुसरी विलांटी. हे शब्द दिलेले आहेत. आपल्याला हे शब्द या शब्दांमध्ये बसवायचे आहेत कंसातले. बघा, आता ली हा शब्द आहे, त्याला जर उकार लावला हा पहिला शब्द तर काय शब्द तयार झाला? बाहुली. दुसरं आहे सला एक काना एक मात्रा द्यायचा आपण, काय झालं? सोम. वार, सोमवार शब्द तयार झाला. त्यानंतर मदान ऐसा काही शब्द नसतो, मला आपण 1-2 मात्रे दिले, मैदान, लगेच मैदान हा शब्द तयार झाला. अशा पद्धतीने आपण 3 गुणांसाठी आपल्याला हे 3 शब्द अर्थपूर्ण तयार करायचे आहेत. त्यानंतर प्रश्न चौथा बघा, चित्र बघ आणि वाक्य लिही. आता हे चित्र कसलं आहे? एस-टी बसचं आहे, लालपरीचं चित्र आहे आणि मग त्याच्यावरून वाक्य कसं बनवाल? ती बस आहे. पुढचं आहे, हे चित्र आहे एका फुलाचं, त्या फुलाचं नाव आहे सदाफुली. मग चित्र कसं वाक्य कसं बनवणार? मला सदाफुली आवडते. तिसरा आहे तुमच्या आवडीचा मँगो.
आंबा. कसलं चित्र आहे? आंब्याचं. आंबा गोड असतो किंवा 2 आंबे आहेत. 2 सदाफुलीची फुलं आहेत. लाल रंगाची बस आहे. या पद्धतीने कोणतंही वाक्य बनवायचं एक. तिन्ही चित्रांवरून 3 वाक्य बनवली की 3 मार्क्स मिळतील. त्यानंतर प्रश्न 5वा बघा. शेवटी ळी येणारे शब्द लिहायचे आहेत. उदाहरणार्थ टाळे. आता हा शब्द परत लिहायचा नाही, दुसरे शब्द लिहायचे आहेत. माळी. त्यानंतर काळी. हे 2 शब्द तयार झाले. त्यानंतर प्रश्न 6वा. अक्षर चित्र जोडी जुळव 3 गुणांसाठी. बघा या ठिकाणी 3 अक्षरं दिलेले आहेत आणि 3 चित्र दिलेले आहेत. आपल्याला त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. हे पहिलं चित्र कसलं आहे? फणस. मग फचा फणस. फला ही जोडी लावायची. हे चित्र आहे शेतकरीचं. मग शचा शेतकरी. आता हे चित्र आहे जहाज. मग जचा जहाज. या पद्धतीने जोड्या लावल्या की आपल्याला 3 गुण मिळतील. पुढचा प्रश्न शेवटचा 7वा प्रश्न. गिरव व लिही 2 गुणांसाठी. इथं 2 अक्षरं दिलेले आहेत. आपल्याला ते गिरवायचे आहेत. बघा कसे गिरवायचे आहेत. हा 1चा बाण दिलेला आहे. इथून सुरुवात करायची, इथपर्यंत यायचं, परत इथं. त्याच्यानंतर ही टोपी द्यायची. 1, 2, 3 ह्या 3 कृती पूर्ण करून आपल्याला ठ हे अक्षर लिहायचं आहे ओळीभर. पुढं आहे छ. बघा छची सुरुवात कुठून होते? इथून होते. 1, 2 त्याच्यानंतर हा 3रा गोल आणि मग हा 4था गोल. याच पद्धतीने आपल्याला छ हा काढायचा आहे. आणि ते काढण्याला तुम्हाला 2 गुण मिळतील. टला 1 गुण आणि छला 1 गुण. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता पहिलीची मराठी विषयाची संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगात ठरणार आहे. यासारखे इतर विषयांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.